आपल्याला मागण्याचं जेवढ्या मागण्याचं आपण देऊ आपल्या झाल्या ना. कोणत्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. 17 संस्थांचा GR काढायचा आणि लगेच लागू करायचा. केसेस सगळ्या मागे घ्यायच्या. 4थं बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा विषय आणि निधीचा विषय मार्गी काढायचा लगेच. आणखीन आपले शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ देऊ. शिंदे समितीला रेकॉर्ड शोधायला लावायचा. शिंदे समितीला नुसतं फिरून देऊन चालणार नाही आणि सेपरेट मंत्रालय स्थापन करायचं. का? मराठा आणि कुणबीसाठी सेपरेट काम करायला माणसं लागतील. तेव्हा जातीचे प्रश्न सुटतात, असे सुटत नाही. नसता त्यांनाच म्हणा इथून पुढे चांगलं काम करा. विखे पाटलाला आमची काय नाराजी नाही. समाजाचं चांगलं काम करा, समाजात नाव कमवा, राहू द्या, काय हरकत नाही. आपल्या जेवढ्या मागण्या त्या मागण्याविषयी, कारण हे भयंकर विषय, कारण जूनला आता ॲडमिशन आपल्या पोरांचं वाटलं होता कामा नाही. आणि सगळ्यांनी इतकं जोराने कामाला लागायचं, इतकं जोराने कामाला लागायचं. एकही घर मनला माणूस नाही पाहिजे की प्रमाणपत्र आंदोलनाची माहिती मला दिली नाही असा एकही मराठा म्हणला नाही पाहिजे. नाही आला तरी चालेल, पण आपण घरापर्यंत जायचं. सगळ्या राजकीय मराठ्यांना सांगा, जो मराठा बैठकीत दिसणार नाही, मराठी 2029ला त्याचा बरोबर नेटोबा काढतात. कारण आपल्याला EWचे प्रश्न मार्गी काढणे, ते पोरांचे अधिसंख्या पदक पडलेत, विद्युतचे आपले 2014चे 19चे PSI पोर आहेत, त्यांचे विषय मार्गी काढायचे. आपल्याला खूप प्रश्न आहेत. आपला हैदराबादचा गॅजेट, 17 संस्थांचं गॅजेटेडचं आहे, केसेस सगळ्या मागे घ्यायचा विषय. आपले हॉस्टेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं ते गॅजेटेडचा GR काढायचा आहे. आणि आपलं मेन काम एक मागं राहिले, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आपली, तिचा पण GR घ्यायचा, सोडायचंच नाही यांना. हे आपल्याला अडचण, आपण यांना सोडायचं नाही. माझं शेवट सांगणं आहे, फडणवीस साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठ्यांपुढं शानपण चालू देणार नाही. आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, 30 मेची इतकी जोरात तयारी करा. तुमचा जो प्रश्न होता उपोषण नाही करायचं, ते शेवटचं सांगतो, बैठक संपवा. तुमचं म्हणणं होतं उपोषण करायचं नाही, तुम्ही अंतरवाले सगळे ताकदीनं आले की प्रश्न सुटला. तुम्ही ताकदीनं आले की प्रश्न सुटला. उपोषणाशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण सांगितलं, आंदोलन शांततेत करायचंय म्हणून. तुम्ही फक्त ताकदीनं अंतरवालीकडे या. मला लय दिवस उपोषण करायची गरज पडत नाही, प्रश्न मार्गी लागला. तुम्ही घरी मराठ्यांचं सगळे मागण्या घेऊन. पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका, 30 मेला महाराष्ट्रातला एकही मराठा घरी ठेवायचा नाही. शिक्षक, डॉक्टर, वकील सगळ्यांनी रजा टाका. तुम्हाला यायचं नसेल तर तुमचे चुलते काके सगळे पाठवा. आपले अधिकारी, आपले बिल्डर, उद्योगपती, आपले जेवढे पोलीसमध्ये आहेत, महसूलमध्ये आहेत, त्यांना यायचं नाही. तुमच्या घरचे सगळे पाठवा. मुंबईतल्या मराठ्यांनी काम बंद ठेवा. सगळ्यांनी अंतरवालीकडे या. कोकणापासूनचे सगळे शेतकरी मराठी पाऊस पडेपर्यंत वापसा होस तर सगळ्यांनी अंतरवालीत या. आपल्या लेकरा बाळाचे जूनमध्ये ॲडमिशन आहेत. लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल. सरकारला गुडघ्यावर टेकवायचं. ड्रायव्हर असणारे मराठे, हॉटेलवाले, टपऱ्यावाले, रिक्षा चालवणारे, एसटी ड्रायव्हर, आपले माथाडी कामगार, हमाली करणारे, लोकांचे रोजनी जाणारे शेतकरी मराठे सगळ्यांनी काम सोडायचं. एकाने सुद्धा घरी राहायचं नाही. सगळ्या संघटना, सगळे समन्वयक, सगळे अभ्यासक यांनी सगळ्यांनी 30 तारखेला अंतरवालीत कोणत्याही कोपऱ्यात बसा, पण अंतरवालीत दिसा. इतक्या ताकदीने जसं तुम्ही मुंबईत हिसका केला होता तसा हिसका पुन्हा अंतरवालीत. एकाने कामाचं, उन्हाचं, पावसाचं कारण सांगायचं नाही. कारण असं आंदोलन
देशात झालं नसेल पुन्हा मराठ्यांच्या ताकदीकडं पुऱ्या देशाने बघितलं पाहिजे. कोणत्याच रानात आणि कोणत्याच रस्त्यावर मराठ्यांना उभा राहायला जागा राहिली नाही पाहिजे. फक्त येताना सांभाळून या.